नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 11वी ऍडमिशन प्रोसेस त्याच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया. चॅनल नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर एकदा सबस्क्राईब करून द्या. 11वी प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर आहे. पहिली यादी तुमची 10 तारखेच्या ऐवजी 16 जून लागणार. आता यामध्ये संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे ती काय असणार आहे? विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडून या संदर्भात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे. कारण मागच्या वेळेस जून मध्येच विलंब होऊन प्रक्रिया पूर्ण झाली होती, परंतु यंदा दरवर्षी 11वी प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 10वीचा निकाल 15 दिवस आधी जाहीर केला होता. परंतु आता 11वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक ज्या अडचणी आहेत तो तिचा ससेमिरा जो आहे तो गुणवत्ता यादीसाठीही कायम राहिला आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 जून या दिवशी जाहीर होणारी तुमची पहिली यादी ही आता 26 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच आता लांबणीवर पडणार आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी 11वी प्रवेश प्रक्रिया विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा शालेय शिक्षण विभागाने तो 10वीचा जो निकाल आहे 15 दिवस आधी जाहीर केला होता. त्याच्यानुसार 21 मे पासून अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज प्रक्रिया सुद्धा ही प्रक्रिया 26 मे पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज वारंवार अडचणी येत होत्या आणि या अडचणीवर मात करण्यात अखेर 7 जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण करण्यात आली. त्याच्यानंतर 10 जून या दिवशी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे कायम राहिलेले आहे. प्रवेशाचे वेळापत्रक पुन्हा लांबणीवर पडले आहे आणि शिक्षण संचालनाने नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सुद्धा आता पहिली गुणवत्ता 10 जूनच्या ऐवजी 26 जून रोजी जाहीर केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेतील दिरंगाई विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाविरोधात विद्यार्थी संघटना तसेच पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 10वीचा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी यंत्रणांना कामाला लावले. त्यानंतरही 11वी प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची जी काय प्रशासनाची कोणतीही तयारी नसताना ही प्रक्रिया राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आली. यातून विद्यार्थ्यांची सोय होण्याच्या ऐवजी गैरसोय मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळ घेतला असला तरी ती पुन्हा रुळावर येईल का याबाबत कुठलीही शाश्वतता नाही, खात्री सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी प्रशासनाने घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात यावी. लाडके विद्यार्थी योजना राबवण्यास हरकत नसल्याने मत शिक्षक समुदेशक जयंत कुलकर्णी यांनी सुद्धा व्यक्त केले. तशी लाडकी बहीण आहे, लाडका शेतकरी तर लाडकी विद्यार्थी योजना सुद्धा तुम्ही राबवा. 11वी प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाकडून खेळ खंडोबा झालेला आहे आणि 10 जूनची प्रक्रिया आता 26 जून रोजी होणार आहे. म्हणजे तब्बल 16 दिवस पुढे ढकलण्याचा विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला आहे. शिक्षणामध्ये रोज नवे नवे प्रयोग करून सरकारने अस्थिरता निर्माण केली आहे. योग्य नियोजन अभावी विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घातलं आहे. प्रवेश प्रक्रिया सुद्धा विद्यार्थी लवकरात लवकर सुधारणा केल्यास संचालकांना सुद्धा घेराव घालू, अन्यथा रस्त्यावर उतरू. त्यामुळे लवकरच सुधारणा करा असं सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई अध्यक्ष अमोल मातुल यांनी माहिती दिली आहे. गेल्या वर्षी निकाल हा उशिरा लागला होता 10वीचा, तरीही यादी 28 जूनला संपूर्ण प्रसिद्ध करण्यात आली होती. यातून प्रशासन किती गतिमान आहे हे दिसून येते. ठीक आहे, आता तुमचा या ठिकाणी 11वी प्रवेश जो वेळापत्रक आहे ते वेळापत्रक एकदा बघून घेऊया. नवीन काय तर बघा, अंतिम गुणवत्ता यादी आणि शून्य फेरी वाटप हे तुमचं 11 जून रोजी होणार आहे. त्याच्यानंतर शून्य फेरी प्रवेश प्रक्रिया जी आहे ही 12 ते 14 जून या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. त्याच्यानंतर नियमित फेरी 1 चे वाटप सुद्धा 17 जून या दिवशी होणार आहे. त्याच्यानंतर नियमित फेरी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती जाहीर करणं हे 26 जूनला जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुमचा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं हे 27 ते 3 जुलै या तारखेला असणार आहे. नंतर नियमित फेरी 2 साठी ज्या काय रिक्त जागा राहणार आहे त्याची यादी जाहीर करण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा कालावधी 5 जुलै पर्यंत आहे. हे संपूर्ण तुमचं 11वी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक आहे, जे तुमचं हे 11 तारखेपासून 11 जून पासून ते 5 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व जे 10वी पास झालेले आहेत, ज्यांनी 11वी मध्ये फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. ठीक आहे.
आणि आपलं चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल तर एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, जी काही महत्वाची अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ठीक आहे.